आशिष शेलारांनी केलेल्या विधानामध्ये काही तथ्य नाही. जेपी डेक्स सारख्या प्रकल्पांना वित्तपुरवठा केला नाही. आशिष शेलारांनी केलेल्या आरोपांवर एडलवाइस कंपनीचा खुलासा. वर्ध्यामधील टोल नाक्यावरील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. नागपूर जिल्ह्याच्या हद्दीमधील वडगाव टोल नाक्यावरील व्हिडिओ असल्याची माहिती. नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. पोलिसांकडून 6 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. 6 जणांना अटक. सोलापूर एमआयडीसी ड्रग्ज प्रकरणाच्या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे. 21 डिसेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी. यवतमाळ नगर परिषदेच्या बांधकाम विभागामधील 3 कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलं. शौचालय दुरुस्तीच्या कामाच्या बिलासाठी मागितली 1,80,000ची लाच. पालघरमधल्या चिंचणी समुद्रकिनारी स्टंटबाजी करताना कारचा अपघात. टायर फुटल्यानं कार पलटली. अपघातामध्ये 3 प्रवासी किरकोळ जखमी. केंद्रीय पथकाकडून नाशिकमधील दुष्काळग्रस्त भागाचा आढावा. 20 मिनिटातच दौरा आटोपल्यानं गावकऱ्यांची नाराजी. पाहणी केलेला अहवाल सरकारकडे सुपूर्द करणार असल्याची केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांची माहिती. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडेरायाचा जेजुरी गड झगमगला. बल्हारी मार्तंड खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या शळीरात्र उत्सवाला सुरुवात. घटस्थापनेपासून 6 दिवस हा उत्सव साजरा केला जाणार. शाहरुख खान लेकीसोबत साई चरणी लीन. डंकी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी शाहरुखनं घेतलं साईंचं दर्शन. शिर्डीमध्ये चाहत्यांचा जल्लोष.